नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। आपण सर्वजण तयारी करतोय 7वी स्कॉलरशिपची गीतातील गणित विषयाची। यापूर्वी आपण 10 घटक पूर्ण पाहिलेले आहेत, त्यातील सर्व स्वाध्याय सर्व प्रश्न देखील सोडवलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकाला सुरुवात करतोय, घटक क्रमांक 11 आणि तो आहे चलन। या घटकाची आजच्या व्हिडिओत पूर्ण माहिती पाहणार आहोत आणि पुढील व्हिडिओजमध्ये यावर आधारित स्वाध्याय सोडवणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा तेच, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे आणि यानंतर येणारे व्हिडिओज देखील सर्व आपल्यापर्यंत पोहोचणं सोपं होईल, कारण आपण 7वी स्कॉलरशिप गणिताचा टोटल सिलेबस आपल्या चॅनलवर कव्हर करत आहोत। चला तर मग सुरुवात करूया घटक क्रमांक 11 चलनला। सुरुवातीला चलन म्हणजे काय हे आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे। चलन म्हणजेच असतं व्हेरिएशन। व्हेरिएशन म्हणजे बदल, आणि हा बदल कुणामध्ये, तर परस्पर संबंध असलेल्या दोन राशींपैकी एका राशीत झालेल्या बदलामुळे जेव्हा दुसऱ्या राशीत सुद्धा बदल होतो तेव्हा अशा बदलांना चलन म्हणतात। हे व्यवस्थित समजावून घ्या की एकमेकांशी संबंधित असलेल्या दोन राशी जेव्हा एका राशीमध्ये बदल होतो तेव्हा दुसऱ्या राशीमध्ये देखील बदल होतो, तेव्हा असे जे बदल आहे त्यांना आपण चलन असं म्हणतो। पिक्चरमध्ये पाहिलं असेल तुम्ही एखाद्या की दोन जुडवा असतात आणि एकाला काही झालं की लगेच दुसऱ्यावर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो, दुसऱ्याला काही झालं की पहिल्यावर परिणाम होत असतो। म्हणजे पहा, दोन मित्र असतील, खूप चांगले मित्र असतील, तर एका मित्राला त्रास झाला तर दुसऱ्या मित्राला देखील त्याचा त्रास जाणवतो, अरे माझ्या मित्राला त्रास होतोय। या उलट जर दोन कट्टर शत्रू असतील तर एका शत्रूला त्रास झाला तर त्याच्या शत्रूला आनंद होतो, आणि एका शत्रूला जर आनंद झाला तर त्याच्या शत्रूला दुःख होत असतं। असं कधी होऊ नये, ईर्ष्या नसावी, पण हे विरुद्ध प्रकारे एकमेकांशी कसे जोडले गेलेले आहेत, एकाच झालेला बदल दुसऱ्यावर कसा परिणाम करतो याचं एक मजेशीर उदाहरण म्हणून फक्त मी तुम्हाला ते सांगितलं। प्रत्यक्ष आपल्याला जे गणितामध्ये चलन पाहायचं आहे ते दोन प्रकारचं चलन पाहायचं आहे। चला पाहूया ते कोणतं आहे दोन प्रकारे चलन। तर चलनाचे दोन प्रकार आहेत, आत्ता सांगितलं तसं। एकाकडे जे फिलिंग आहे ते जर दुसऱ्याकडे येत असेल तर त्याला म्हणायचं समचलन, आणि एकाकडे जे फिलिंग आहे म्हणजेच एकीकडे ज्या भावना आहेत त्याच्या विरुद्ध भावना जर दुसरीकडे तयार होत असतील तर त्याला म्हणायचं व्यस्त चलन। याच्यामध्ये असते वाढ आणि कमी होणे। समचलनामध्ये काय होतं, एका गोष्टीमध्ये जर वाढ झाली तर दुसऱ्या गोष्टीमध्ये देखील वाढच होते, एका गोष्टीमध्ये जर घट झाली तर दुसऱ्या गोष्टीमध्ये देखील घट होत असते। आणि व्यस्त चलनामध्ये याच्या उलट आहे, एका गोष्टीमध्ये जर वाढ झाली तर दुसऱ्या गोष्टीमध्ये घट होत असते। म्हणजे हे विरुद्ध चालतं। व्यस्त म्हणजे उलट, सम म्हणजे सारखे। आता समचलनाची आपल्या प्रत्यक्ष दैनंदिन जीवनातली काही उदाहरणं पाहूया। पुस्तकांची किंमत आणि पुस्तकांची संख्या। पुस्तकांची किंमत वाढली तर पुस्तकांची संख्या देखील वाढलेली असते, पुस्तकांची संख्या वाढली तर पुस्तकांची किंमत देखील वाढते। हे आहे समचलनाचं उदाहरण। समचलनाचंच व्यवहारातलं उदाहरण पाहिलं तर जर तुम्ही अभ्यास वाढवला तर तुमचे परीक्षेतले मार्क्स देखील वाढणार आहेत, तुम्ही जर अभ्यास कमी केला तर परीक्षेतले मार्क्स देखील कमी होणार आहेत। एक वाढला की दुसरा पण वाढतो, एक कमी झाला तर दुसराही कमी होतो, याला म्हणायचं समचलन। व्यस्त चलनामध्ये काय आहे, याच्या उलट आहे, एकामध्ये जर वाढ झाली तर दुसऱ्यामध्ये घट होते। जसं की स्पीड आणि टाईम, वेग आणि वेळ। जर मला इथून जायचं आहे पुण्याला तर पुण्याला जाण्यासाठी मला 2 तास वेळ लागणार आहे। जर मी माझा स्पीड वाढवला गाडीचा तर मला लागणारा वेळ कमी होणार आहे। जर मी माझ्या गाडीचा स्पीड कमी केला आणि मी सायकलवरच निघालो तर लागणारा वेळ जो आहे तो जास्त असणार आहे। अजून स्पीड कमी केला, मी चालतच निघालो तर अजून जास्त वेळ लागणार आहे। म्हणजे एक क्वांटिटी जेव्हा कमी होते तेव्हा दुसरी क्वांटिटी वाढत चाललेली आहे, एक क्वांटिटी जर वाढत चालली तर दुसरी कमी होणार आहे। तेच जर मी विमानाने जायचं म्हटलं तर विमानाचा स्पीड खूप जास्त होणार आहे आणि त्यावेळेस लागणारा वेळ जो आहे तो अत्यंत कमी होणार आहे। म्हणजेच एक वाढलं तर दुसरं कमी होतं आहे, एक कमी झालं तर दुसरं वाढतं आहे, याला म्हणायचं व्यस्त चलन। गणितामध्ये असे आपण दोन चलन, एक समचलन आणि व्यस्त चलन यांचा अभ्यास करत असतो।
आणि आता यामध्ये आपण प्रत्येक चलनाला जरा डिटेलमध्ये पाहूया. सुरुवातीला आहे समचलन. आता हे समचलन म्हणजे काय, तर एका गोष्टीमध्ये झालेली वाढ दुसऱ्यात सुद्धा वाढ होते, एका गोष्टीमध्ये घट झाली तर दुसऱ्या गोष्टीमध्ये देखील घट होते, याला म्हणायचं समचलन. आणि हे चिन्हाच्या रूपामध्ये दाखवताना कसं दाखवलं जातं, तर इथे आहे एक्स समचलन वाय. जेव्हा असं लिहिलेलं असतं तेव्हा याचा अर्थ होतो एक्स समचलनात आहे तो वाय बरोबर, आणि यामध्ये जो स्थिरांक आहे तो एक्स इज इक्वल टू के वाय असा लिहिला जातो. एक्स इज इक्वल टू के वाय म्हणजेच हा वाय जो आहे तो इकडे येऊन भागिले होतो एक्स छेद वाय बरोबर असतो के. के म्हणजे कॉन्स्टंट, कॉन्स्टंट म्हणजे स्थिरांक. म्हणजेच काय कॉन्स्टंट राहतं, तर त्यांचं जे गुणोत्तर आहे, त्या दोन राशींचं जे गुणोत्तर आहे हे स्थिर राहत असतं. दिलेल्या राशींचे गुणोत्तर स्थिर असते. कुठे, समचलनामध्ये दिलेल्या दोन्ही राशींचं गुणोत्तर जे आहे ते स्थिर असतं. यामध्ये हे एक्स इज इक्वल टू के वाय याला म्हणायचं समीकरण, चलनाचं समीकरण याला असं आपण म्हणतो. आणि यामध्ये जो स्थिरांक आहे तो आहे के, आणि तो म्हणजेच काय असतो, त्या दोन राशींचं गुणोत्तर असतं. याचं प्रत्यक्ष ॲप्लिकेशनसाठी आपण याच्यावर आधारित एक उदाहरण पाहूया. ही समोर आहे आपल्या ते उदाहरण. 13 पेनची किंमत 143 रुपये असल्यास अशा 22 पेनची किंमत किती. तुम्ही म्हणाल हे एकमान पद्धतीने देखील सोडवता येईल. 143 भागिले 13 करा, एका पेनची किंमत येईल आणि त्याच्यावरून 22 पेनची किंमत काढा. ते ठीक झालं, पण आता आपल्याला चलनाचा आधार घेऊन हे कसं सोडवतात हे पाहायचं आहे. इथे आहे पेन, पेनची संख्या आणि पुढे आहे किंमत. आता पेनची किंमत आणि संख्या जर 13 पेन असतील तर त्याला 143 रुपये लागतात. तर अशा 22 पेनची किंमत किती हे आपल्याला शोधायचं आहे. चलनामध्ये इथे जर प्रकार पाहिला तर पेनची संख्या वाढली तर किंमत देखील वाढणार आहे, पेनची संख्या कमी झाली तर किंमत देखील कमी होणार आहे. म्हणजेच इथं असणारं जे चलन आहे ते समचलन आहे. पहिल्यांदा कोणत्याही उदाहरणामध्ये चलनाचा प्रकार कोणता आहे हा ओळखायचा आहे, म्हणजे ते उदाहरण सोडवणं सोपं जातं. इथे जे आहे ते गुणोत्तर स्थिर असतं. गुणोत्तर स्थिर म्हणजेच 13/143 घ्या बरोबर 22/x करा, किंवा 13/22 बरोबर 143/x केलं तरी देखील चालणार आहे. इथे होतात हे 13/22 बरोबर 143/x, आणि एक्सची किंमत काढण्यासाठी एक्स इकडे गुणिले होईल x गुणिले 13 बरोबर 22 गुणिले 143. आता या ठिकाणी हे 13 पलीकडे जाऊन भागिले होणार आहेत. x बरोबर 22 गुणिले 143 भागिले हे 13 पलीकडे जाऊन भागिले होणार आहेत. म्हणजेच x बरोबर येणार आहे 13ने भाग देऊ, 13 एके 13 आणि 13 एके 13, 11 गुणिले 22, 11 दुने 22, 2 हातचे 2, 11 दुने 22 आणि 2 झाले 24. एक्सची किंमत आली 242, म्हणजेच 22 पेनची किंमत असणार आहे 242 रुपये. या पद्धतीने समचलनावर आधारित उदाहरणं आपण सोडवत असतो. कसे सोडवायचेत, मांडून घ्यायचे, त्यातला चलनाचा प्रकार ओळखायचा आहे. जर समचलन असेल त्यांच्यामध्ये, म्हणजे एक वाढल्यावर दुसरी पण वाढतीये, पेनची संख्या कमी झाली तर किंमत कमी होणार आहे, म्हणजे दोन्ही समान पद्धतीने वाढतात किंवा समान पद्धतीने कमी होतात, त्याला आपण समचलन म्हणतो. आणि त्या ठिकाणी त्यांचं गुणोत्तर स्थिर असतं. दोन्ही गुणोत्तर बरोबर मांडा आणि सोडवा, तुम्हाला उत्तर आपोआप मिळून जाईल. दुसरा जो प्रकार पाहिला आपण तो होता व्यस्त चलन. एक समचलन होतं आणि दुसरं आहे व्यस्त चलन. व्यस्त चलनामध्ये काम उलट आहे. उलट म्हणजे कसं, सीसॉ सारखं. सीसॉ असतो ना बागेमध्ये आपण ज्याच्यावर बसतो, आणि एक जर वर गेला तर दुसरा खाली येतो, हा जर खाली आला तर हा वर जातो. म्हणजेच हे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. व्यस्त चलन नोटिंगमध्ये कसं लिहिलं जातं, तर एक्स व्यस्त चलनात आहेत वायच्या. एक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/y असं नाही, एक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय असा याचा अर्थ होतो. आणि या ठिकाणी काय होतं, तर एक्स इज इक्वल टू k/y, k गुणिले 1/y म्हणजेच k/y असा त्याचा अर्थ असतो.
याला म्हणायचं या चलनाचं समीकरण। आणि हे सोडवत असताना हे y इकडे गुणिले होणार आहेत, म्हणजेच x गुणिले y बरोबर काय झाला, कॉन्स्टंट। इथे k हा जो आहे तो आहे स्थिरांक, आणि मग स्थिरांक काय असतो, तर त्या दोन राशींचा जो गुणाकार आहे तो स्थिर असतो। त्या दोन राशींचा गुणाकार हा स्थिर असतो। कुठे, व्यस्त चलनामध्ये दोघांचा गुणाकार स्थिर असतो। याचाच आधार घेऊन आपल्याला उदाहरणं सोडवता येत असतात। चला व्यस्त चलनावर आधारित एक उदाहरण पाहूया, की जे आहे 18 मजुरांना एक काम करण्यासाठी 15 दिवस लागतात, तर तेच काम 6 मजूर किती दिवसात पूर्ण करतील हे विचारलेलं आहे। इथे आहेत मजूर आणि पुढे आहेत दिवस। आता पहा, पहिल्यांदा दिले 18 मजुरांना 15 दिवस लागतात, हे 18 मजूर त्यांना लागतात 15 दिवस, तर तेच काम 6 मजुरांना पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील हे विचारलेलं आहे। हे सुरुवातीला मांडून घ्यायचं म्हणजे आपलं काम सोपं होतं। हे मांडून घेतल्यानंतर यातला चलनाचा प्रकार ओळखायचा आहे। पहा, मजुरांची संख्या जर वाढली, कामावर जर जास्त मजूर यायला लागले, तर ते काम पूर्ण होण्यासाठी दिवस कमी लागणार आहेत। एक वाढलं तर दुसरं कमी होतंय। जर मजुरांची संख्या कमी झाली तर काम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस जास्त लागणार आहेत। म्हणजे एक जर कमी झाली राशी तर दुसरी राशी वाढते, म्हणजेच याच्यामध्ये जे चलन आहे तो चलनाचा प्रकार आहे व्यस्त चलन, म्हणजेच इन्व्हर्स व्हेरिएशन असं आपण त्याला म्हणतो। आणि जेव्हा व्यस्त चलन असतं त्यावेळेस काय होतं, तर त्यांचा गुणाकार जो आहे तो स्थिर असतो। मग इथं गुणाकार म्हणजेच मजूर आणि दिवस यांचा जो गुणाकार आहे तो स्थिर असणार आहे, म्हणजेच 18 गुणिले 15 बरोबर 6 गुणिले x असणार आहेत। आपल्याला x ची किंमत काढायची आहे, म्हणजे 6 इकडे येऊन भागिले होतील, 18 गुणिले 15 भागिले 6 बरोबर येणार आहेत x। 6 ने भाग देऊया, 6 एके 6 आणि 6 त्रिक 18, 15 त्रिक होतात 45। x ची किंमत आलेली आहे 45, x बरोबर आले 45। याचाच अर्थ जर मजूर 6 झाले तर त्यांना 45 दिवस लागणार आहेत। चलन म्हणजे काय, समान प्रमाणात वाढ किंवा घट असते। मजूर पहा 18चे 6 झाले, म्हणजे 3 पटीने मजूर कमी झाले, त्यामुळे लागणारे जे दिवस आहेत ते 3 पटींनी वाढलेले आहेत। व्यस्त चलनामध्ये हेच असतं, ज्या पटीत कमी होतात त्याच पटीमध्ये दुसरी राशी वाढत असते, आणि तेव्हाच त्यांचा गुणाकार जो आहे तो स्थिर राहत असतो। या पद्धतीने व्यस्त चलनावर जर उदाहरण आलं, म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगून नाही येत की मी समचलनाचं उदाहरण आहे किंवा मी व्यस्त चलनाचं उदाहरण आहे, ते आपल्याला ओळखावं लागतं। त्याची या पद्धतीने मांडणी करून घ्यायची आणि त्यानंतर चलनाचा प्रकार ओळखायचा आहे आणि त्यानंतर ते उदाहरण सोडवायचं आहे। अशी उदाहरणं पुढे स्वाध्यायामध्ये आपण सर्व पाहणार आहोत। या ठिकाणी छोटासा टॉपिक आहे समचलन आणि व्यस्त चलन, याची आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे। पुढील व्हिडिओमध्ये लगेचच यावर आधारित स्वाध्याय 11.1 हा आपण सोडवणार आहोत, की जो चलन या टॉपिकवर आहे त्यातली सर्व उदाहरणं पाहणार आहोत। यावर आधारित एक तरी उदाहरण परीक्षेमध्ये असतंच, हे लक्षात ठेवा। आणि चलन हा पाया आहे कशाचा, पुढचा जो चॅप्टर आहे आपला काळ काम वेग, याचा पाया जो आहे तो चलन आहे। चलन ओळखता आलं, चलनावरील उदाहरण सोडवता आलं, तर काळ काम वेगमधील देखील उदाहरणं आपल्याला सहज सुटणार आहेत। त्यामुळे यावर आधारित जे स्वाध्याय आहेत, स्वाध्याय 11.1 आणि स्वाध्याय 11.2 हे कंपल्सरी पाहिजे आहेत, ते क्लिअरच करायचेत। हे जमलं तर काळकाम वेग जमणार आहे, त्यामुळे हा पाया आहे। त्यामुळे भेटूयात स्वाध्याय 11.1च्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत या ठिकाणी जी आपल्याला प्लेलिस्ट दिसते TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप, यामध्ये 7वी स्कॉलरशिपचे सर्व प्रश्न जे पोलीस भरतीला विचारलेले आहेत ते दिलेले आहेत। प्रत्येक घटकावर आधारित 50 ते 60 प्रश्न आहेत। ज्यांना राज्यात यायचं आहे, ज्यांना गणितात 90पेक्षा जास्त मार्क मिळवायचे आहेत, त्यांनी हे व्हिडिओज नक्की पहा। या प्रश्नांचा देखील सराव करा। तुम्ही जेवढ्या जास्त व्हरायटी प्रश्नांचा सराव कराल तेवढं तुमचं यश जे आहे ते हमखास मिळणार आहे। त्यामुळे यांचा देखील सराव करा। भेटूयात स्वाध्याय 11.1च्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।